तर वाल्मी कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बीडच्या परळीमधील संत जगमित्र कार्यालयामध्ये कराड समर्थकांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। मंगळवारी केज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दिवसभर कराडच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं। आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं। कराडच्या आई आणि पत्नीनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं, तर परळीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलेला आहे। आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया यांच्या विरोधात कराड समर्थकांनी रोष व्यक्त केलेला आहे। दरम्यान आज पुन्हा या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, कारण कराड वाल्मी कराड ज्याच्यावर आतापर्यंत आरोप केले जात होते, देशमुख कुटुंबियांकडून असतील किंवा जे राजकीय नेते आहेत ते आरोप करत होते, वाल्मी कराड हाच मुख्य आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला, असा आरोप वारंवार केला जात होता। मात्र त्या अनुषंगाने कारवाई अजूनपर्यंत झाली नव्हती, पण काल मोका दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता वाल्मी कराडचे समर्थक सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? काल आपण बघितलं वाल्मी कराडचे समर्थक असतील किंवा कुटुंबीय आक्रमक पद्धतीने आंदोलन करत होते, आज या समर्थकांचं आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे? आज कराड समर्थक जे आहेत त्यांनी एक बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये आता पुढील आंदोलनाची जी काही दिशा आहे ती ठरवली जाणार आहे, कारण की आपण काल पाहिलं असेल की केज न्यायालयामध्ये ज्यावेळेस वाल्मी कराडला हजर करण्यात आलं होतं त्याचे पडसाद हे सर्वाधिक परळीमध्ये पाहायला मिळाले, कारण की लोक रस्त्यावरती उतरले होते, टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं होतं, त्याबरोबरच रस्त्यावरती टायर जे आहेत ते देखील जाळण्यात आले होते, महामार्ग जे आहेत ते रोखून धरण्यात आले होते आणि प्रामुख्यानं यात वाल्मी कराड याच्या घरातील जे काही सदस्य असतील त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। रात्री उशिरा पोलिसांनी मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीच्या नंतर हे जे काही आंदोलन होतं ते मागे सध्या तुर्तास तरी स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र पुढील आंदोलनाची दिशा नेमकी काय असणार आहे ही एक बैठक घेऊन ठरवलं जाणार आहे आणि त्याबरोबरच जर पाहिलं तर परळी बेमुदत बंदची हाक जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे। कालपासूनच जे काही आस्थापना आहेत व्यापाऱ्यांनी ती बंद ठेवलेली आहेत। यामध्ये जोपर्यंत कराडांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा जो आहे तो देखील परळीतील व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे निश्चितच आता सध्या देशमुख आणि कराड कुटुंब हे आमने सामने असल्याचं पाहायला मिळते, कारण की एकीकडे देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी देशमुख कुटुंब आक्रमक आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात माझ्या पतीला गोवलं जात असल्याचा आरोप जो आहे तो कराडच्या पत्नीने केला। त्यामुळेच आता सध्या देशमुख आणि कराड असे हे दोन्ही एकत्र समोरासमोर आलेला आहे आणि एकंदरीतच सध्या जे काही मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांनी देखील परळी काल रात्री अजितदादांची त्यांनी भेट घेतली। या भेटीच्या नंतर त्यांनी थेट आता परळी गाठलेला आहे। आता धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर जी काही पडसाद पाहायला मिळाले होते परळीमधले ते पडसाद कुठेतरी मागे घेतले जातात का, जे काही बंद पुकारण्यात आलेला आहे बेमुदत तो मागे घेतला जातो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। आणि आज वाल्मी कराडला पुन्हा एकदा एसआयटीच्या माध्यमातून केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि याचे पडसाद सध्या परळीमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण परळीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता ही निर्माण झालेली आहे। निश्चितच विकास, त्यामुळे परळीतले अपडेट सुद्धा आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।